नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहे सर्व. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी खूप छान असे यादगार पल माझे शेअर करत आहे, जे 14 तारखेपासून पुढे आणि हे संक्रांतीच्या दिवशीचे व्हिडिओ आहेत. मला खरंच खूप छान वाटलं आणि ते माझ्यासोबत कायम आहेत असा मला अहसास झाला. ते फक्त अंबिकाताईमुळे, कारण अंबिकाताईंनी आम्हा सर्व मैत्रिणींना संक्रांत हा आपल्याला सण साजरी करायचा आहे असा मेसेज केला की आम्ही तयार झालो आणि अंबिकाताईंच्या सहवासाने आम्ही सर्व कार्यक्रम खूप छान पद्धतीने न डगमगता करत आहोत. आम्ही अंबिकाताईंच्या घरी गेलो. अंबिकाताईंनी खरंच खूप छान तयारी केली होती, रांगोळी काढली होती आणि आमच्या सर्व ह्या माजी सैनिक पत्नी, वीर पत्नी, आम्ही सर्वजणी हा सण खूप छान पद्धतीने पार केला. आणि ताईंच्या शेजारी मंदिर, त्या मंदिरामध्ये आम्ही जाऊन पूजा केली आणि ताईंची कॉलनी खरंच खूप छान आहे. तिथल्या लेडीज पण सर्व सहभाग घेतात, आमच्या कार्याला खूप प्रतिसाद देतात. हे पहा आमचे व्यवस्थानी फोटो आणि असं इतकं छान फील झालं. सर्वांनी आम्ही उखाणे घेतले, ते आमच्यासोबत कायम आहेत असा आम्हाला अहसास होतो. आणि ताईंच्या कॉलनीमधील ह्या बायका आहेत, त्यांनीसुद्धा आमच्या सर्वांकडून ओळखून घेतलं. खरंच समाजामध्ये परिवर्तन होत आहे आणि ह्या ताईंनी आम्हाला हळदी कुंकाला बोलवलं. ताईंच्याच कॉलनीमधील आहेत. खूप छान वाटलं आम्हाला त्यांच्या इथे जाऊन आणि हे सर्व ताईंमुळे साध्य झालं. यालाच तर परिवर्तन म्हणतात. समाज कधी एक सोबत बदलत नाही, पण हळूहळू नक्कीच बदलतो. आणि या माझ्या कॉलनीमधील मला 3 जणांनी हळदी कुंकाला बोलवलं होतं. सूर्यवंशीताई, सरलाताई, रोशनी दिदी आणि कांबळेताई. आणि कॉलनीमध्ये पण छान हळदी कुंकू केलं. खरंच खूप छान वाटलं सर्वांबरोबर हळदी कुंकाचा प्रोग्राम करून. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचा पुण्यामध्ये हा प्रोग्राम खूप छान झाला. मला सर्वांना तर माहीत आहे, हा सर्व आमचा ग्रुप यूट्यूबमुळे जुळलेला आहे आणि ह्यामध्ये सर्व ऑल महाराष्ट्रातून सिंगल मदर आलेल्या होत्या. 70 महिला ह्या कार्यक्रम सहभागी झाल्या. खूप दुरून आलत्या, काही 15 तासाचं अंतर पार करून आलत्या आणि एकाने एक करून असा हा आमचा 150 महिलांचा ग्रुप झाला आहे. सर्वांनी खूप छान हा कार्यक्रमाचा आनंद घेतला. कोणी डान्स केला, कोणी स्पीच दिलं, कोणी स्वतःची ओळख करून दिली स्टेजवरती जाऊन. सर्वांचं दुःख सेम असल्यामुळं खरंच खूप एकमेकींना आधार देतो आम्ही आणि आमचं सुखदुःख हमेशा आमच्या ग्रुपवरती शेअर करत असतो. आणि आमच्या पुण्याच्या सारिकाताई यांच्यामुळे कार्यक्रमाला 4 चांद आले, कारण सारिकाताईंनी छान अरेंजमेंट केली. तसं सर्व महिला सहभागी होत्या, पण तिथून ताईंनी सर्व हॉल वगैरे बुकिंग छान पद्धतीने केलं. हमेशा एकमेकींना सपोर्ट करतात, एकमेकींच्या दुःखामध्ये सहभागी होतात. एक रडली दुसरी समजवते. आमचा पहिला कार्यक्रम औरंगाबादला आम्ही स्नेहाकडे केलता आणि दुसरा कार्यक्रम आम्ही स्वप्नाकडे नांदेडला केलता आणि हा तिसरा कार्यक्रम आम्ही एकत्रित पुण्याला केला आहे. तर आमचे हा 3 वर्ष सिंगल स्ट्रॉंग मदर ग्रुपचा हा हळदी कुंकू प्रोग्राम खूप छान पद्धतीने पार पडतो आणि ह्यामध्ये सर्व आम्ही सहभागी होतो. सर्वांचं दुःख सेम असल्यामुळे एकमेकींना खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतात. एक दिवस हा आमचा आनंदाचा दिवस होता आणि आम्ही आमच्या नवऱ्याच्या आठवणीमध्ये हे हळदी कुंकू लावून घेतो. आणि आमच्या डोळ्यामध्ये पण अश्रू येतात की आम्ही त्या दिवशी आनंदीच असतो असं नाही. आम्हाला ते असण्याची जाणीव होते. आम्हाला हरपल एहसास होतो की ते आमच्यासोबत आहेत. हे आमचा अहिल्यानगरमधील एकत्रित हळदी कुंकू प्रोग्राम. यामध्ये सैनिक पत्नी, वीर पत्नी सर्व आहोत. सोनालीताई, लोमटे मावशी आम्हाला खूप सपोर्ट करतात. आमचं एकत्रित हळदी कुंकू प्रोग्राम लोमटे मावशीच्या घरी होतं आणि त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून नगरमधील नगरसेविका आलेल्या होत्या. त्यांचे अनमोल शब्द समाजाला परिवर्तन करणारे होते आणि अशा महिलांमुळे नक्कीच समाज परिवर्तन होईल की त्या सोनालीताईंच्या बोलवल्यावरून आल्या, कार्यक्रमामध्ये सहभाग झाल्या. आम्हाला खरंच खूप प्राऊड फील झालं आणि असा आमचा हा एकत्रित हळदी कुंकू प्रोग्राम खूप छान पद्धतीने पार झाला.
आणि आम्हाला सर्वांना एकत्रित वाण हा अंबिकाताईंनी पितळची प्लेट आणि कटोरी देवासमोर प्रसाद ठेवण्यासाठी खूप छान असा वाण होता. मला सर्वांना हा वाण खूप आवडला. त्यानंतर आम्हाला कोहिनूर मंगल कार्यालयामध्ये हळदी कुंकासाठी आमंत्रित केलं होतं. आम्हाला दरवर्षी कार्यक्रमाला बोलवतात आणि छान असं आम्हाला वाण देऊन हळदी कुंकू देऊन आम्हाला छान मान सन्मान देतात. आणि हे आमच्या सोनालीताईंनी आमच्यासाठी हळदी कुंकू प्रोग्राम त्यांच्या घरी ठेवला होता आणि खूप छान असा प्रोग्राम सोनालीताईंनी आमच्यासाठी अरेंजमेंट केला होता. सोनालीताईंनी आमच्यासाठी मस्त असं जेवण बनवलं होतं सर्व आमच्या फौजी पत्नींसाठी. आणि आम्हाला हा आहे सोनालीताईंचा वाण, कटोरे आहेत सर्वांसाठी आणि खूप आम्ही त्या दिवशी एन्जॉय केला. सोनालीताईंनी आमचे वेलकम पण खूप छान केले आम्हाला ओवाळून आणि त्यांना त्यांच्या कॉलनीमधील महिलांनी पण खूप सपोर्ट केला. सर्व मदत त्यांनी कॉलनीमधील महिलांनी केली आणि पुढच्या वर्षी पण आमच्यासाठी 4-5 महिला सोनालीताईंचे पाहून कार्यक्रम ठेवणार आहेत. आणि सोनालीताईंना जेवढं बोलावं तेवढं कमी आहेत अशा आमच्या सोनालीताई यांचं व्यक्तिमत्व खरंच खूप छान आहे. आणि सर्वांनी मिळून छान असं एन्जॉय केला सोनालीताईंच्या घरी. हा कार्यक्रम आमचा पुण्यामध्ये होता, बहरचं सन्मान सौभाग्याचा. आणि त्यामध्ये हा कार्यक्रम आमचा पुण्यामध्ये होता. ह्या कार्यक्रमाची अरेंजमेंट खूप छान पद्धतीने झाली होती आणि यामध्ये हिरोईन आली होती मराठी सिनेमामधील नीलकंठ पूजा सावंत ही हिरोईन आली होती. आणि हिचं लग्नानंतर पहिलं हळदी कुंकू आहे आणि जसं अंबिकाताई तिला हळदी कुंकू लावत आहेत आणि ती वाण देत आहे आणि तिचं हे लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू तिने आमच्यासोबत केलं हे समाजामध्ये खूप प्रेरणादायी आहे. आणि ह्या कार्यक्रमाचं नियोजन एकदम एक नंबर होतं. सर्व महिलांना जवळजवळ सर्व जिल्ह्यातून 500 महिला आल्या होत्या आणि तेवढ्या महिलांसाठी त्यांनी 1 डझन बांगड्या ठेवल्या होत्या. सर्वांनी बांगड्या भरल्या आणि अरेंजमेंट छान होती. जेवण वगैरे एकदम मस्त होतं. त्यांनी सर्वांना वाण दिले. खूप गेम्स होत्या, गिफ्ट्स होते सर्वांना. आणि हे कार्यक्रमाचं सर्व अरेंजमेंट छान पद्धतीने झालं आणि आमच्या अंबिकाताईंमुळे हा कार्यक्रम आम्हाला भेटला. खरंच अंबिकाताईंचे खूप खूप धन्यवाद की त्यांची साथ आम्हाला लाभली आणि आम्ही अंबिकाताईंमुळे खूप स्ट्रॉंग झालो आहेत आणि त्यांच्यामुळेच आम्ही हे सर्व कार्यक्रम पार करत आहोत आणि त्यांची साथ आम्हाला सदैव राहील. आम्हाला कोणतंही अडीअडचणीला आमच्यासाठी त्या उभे राहतात. फक्त फोटो व्हिडिओ आणि कार्यक्रमामध्ये नाही तर त्या हर वक्त आमच्यासोबत असतात. काही गरज लागली तर त्या आमच्यासाठी कायम उभ्या असतात. अंबिकाताईंसारखं व्यक्तिमत्व खरंच नो चॅलेंज आहे अंबिकाताईंना. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि चला सर्वांना धन्यवाद. तुम्ही मला छान प्रतिसाद देता, छान कमेंट करता. आणि हा व्हिडिओ शेअर करण्यामागचा एकच उद्देश आहे की समाजामध्ये परिवर्तन होत आहे आणि तुम्ही सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा. तुमच्या शेजारी असे काही सिंगल मदर असेल तर तिला नक्की हळदी कुंकाला बोलवा. जेव्हा पूजा सावंतने पहिलं हळदी कुंकू आमच्यासोबत केलं तर आम्हाला खूप आमचं मन भारावून गेलं. तर आम्हाला खूप छान फिलिंग आल्या की असं समाजामध्ये परिवर्तन होण्यासाठी किती महिला प्रयत्न करत आहेत. आणि तुम्ही सर्वांनीही एकमेकांना सपोर्ट करा आणि आपला हा किमती वक्त दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. विवाह म्हणजे सुरुवात नवजीवनाची. विवाह म्हणजे सुरुवात नवजीवनाची. वा बाळासाहेबांचं नाव घेते, आयुष्यभर जाणीव ठेवीन पत्नी या नात्याची. वा वा.